नाशिकचा भोंदू बाबा खराचा पैसा उकळण्याचा एक वेगळाच पॅटर्न आता समोर आलाय। या पॅटर्नची ही स्टोरी ऐकल्यावर तुम्हाला अक्षय कुमारच्या सुप्रसिद्ध सिनेमाची म्हणजेच स्पेशल 26 ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। कारण बनावट इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना हाताशी धरून उद्योजकांना लुटण्यासाठी खरातनं जी शक्कल लढवली ती थक्क करणारी आहे। काय आहे खराचा स्पेशल 26 पॅटर्न पाहुयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। बनावट बँक खात्यांनंतर खराचं पैसे उकळण्यासाठीचं आणखी एक नवीन धक्कादायक प्रकरण समोर आलंय। या प्रकरणात बनावट इन्कम टॅक्स अधिकारी आहेत आणि केंद्रस्थानी आहे भोंदू बाबा अशोक खरात। हिंदी सिनेमात आपण पाहिलेल्या स्पेशल 26 सारखाच हा थरारक पॅटर्न आता वास्तवात घडल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरात यानं मोठे व्यावसायिक आणि उद्योजकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी एक वेगळीच क्लुप्ती वापरली। तो स्वतःच्या ओळखीतल्या उद्योजकांना जे त्याचे भक्त मानले जायचे त्यांनाच टार्गेट करायचा। यासाठी तो बनावट इन्कम टॅक्स अधिकारी या उद्योजकांकडे पाठवायचा। हे नकली अधिकारी अचानक छाप्याच्या नावाखाली त्या व्यावसायिकांकडे पोहोचायचे आणि मग सुरू व्हायचा दबाव, भीती आणि व्यवहाराचा खेळ। या संपूर्ण प्रकारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही फसवणूक अगदी तडजोड या नावाखाली केली जायची। नकली अधिकारी म्हणायचे तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते, पण जर तुम्ही सहकार्य केलं तर प्रकरण मिटवता येईल। या भीतीपोटी अनेकांनी मोठ्या रकमा दिल्याची माहिती आहे। म्हणजेच ज्यांनी खरातवर विश्वास ठेवला त्याच भक्तांना त्यानं या पद्धतीनं गंडा घातला। हा संपूर्ण प्रकार ऐकला की आठवतो स्पेशल 26 हा सिनेमा, ज्यात नकली सीबीआय अधिकारी बनून लोकांना लुटलं गेलं। अगदी तसाच हा स्पेशल 26 पॅटर्न। फरक इतकाच की हा सिनेमा नव्हे तर प्रत्यक्षात घडलेला प्रकार आहे। त्यामुळे या प्रकरणानं राज्यात मोठी खळबळ उडवली आहे। कारण भोंदू खरात अशा अनेक व्यावसायिकांना बनावट इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या नावानं लुटत होता। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की या फसवणुकीचे बळी ठरलेले व्यावसायिक स्वतःहून पुढे येणार का? कारण अनेक वेळा अशा प्रकरणांमध्ये लोक प्रतिष्ठेच्या भीतीनं तक्रारच देत नाहीत, पण जर कोणी पुढे आलं तर या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही। यामध्ये आणखी कोण कोण सामील आहेत हेही तपासातून स्पष्ट होऊ शकतं। काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा एलएस मराठी।